स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ तालुक्यातील रांजणी गावच्या हद्दीत असलेल्या कुरणात आज 19 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। मृत तरुणाची ओळख कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील आथणी तालुक्यातील खिळेगाव येथील गणेश राजू शिवपूजे वय 22 अशी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच कवटेमंकाळ पोलीस ठाणे व जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, दत्तात्रय कोळेकर, डीबी पथकाचे श्रीमंत करे, अभिजित कासार, विक्रम चव्हाण आणि लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला। मृतदेह झाडाला लटकलेला होता। छातीवर अण्णा हे नाव कन्नड भाषेत गोंदवलेलं दिसून आलं। हात हेडफोनच्या वायरने बांधलेले होते। या सर्व बाबी पाहता ही आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू किंवा खून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मयत गणेश शिवपूजे याच्यावर 4 महिन्यापूर्वी प्रेम प्रकरणातून आथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। गावातील एका तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते। दोघेही काही काळ गावातून बेपत्ता होते अशी चर्चा स्थानिकात होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घटनास्थळ कर्नाटक सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील कुरानमध्ये असून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्याची सीमा आहे। त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलीस यंत्रणांमध्ये समन्वय साधून तपास केला जात आहे।